विजापूर नाका पोलिसांनी गावठी पिस्तूल आणि 5 जिवंत कारतुसांसह एक आरोपीला अटक केली। तपासात शस्त्रांचा धागा कर्नाटकातील इंडीपर्यंत पोहोचला असून साथीदारालाही पोलिसांनी अटक केली आहे। बेकायदेशीर शस्त्रांविरोधात कारवाई करत विजापूर नाका पोलिसांनी गावठी पिस्तूल आणि 5 जिवंत कारतुसांसह एक आरोपीला अटक केली। तपासात या शस्त्रांचा धागा कर्नाटकातील इंडीपर्यंत पोहोचल्याने पोलिसांनी शस्त्र पुरवठा करणाऱ्या साथीदारालाही अटक केली आहे। 19 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी नवीन विजापूर नाका परिसरातील जलशुद्धीकरण केंद्राजवळ सापळा रचला। पहाटे सुमारे 2:26 मंजुनाथ शांतप्पा निरणशेट्टी वय 39 राहणार इंडी कर्नाटक याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गावठी पिस्तूल, 5 जिवंत कारतूस, 2 मोबाईल आणि मोटारसायकल असा सुमारे 1,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। चौकशीत हे शस्त्र घनश्याम दल्लीचंद जाट वय 27 राहणार इंडी याच्याकडून घेतल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी इंडी येथे जाऊन घनश्याम जाट यालाही 20 ऑगस्ट रोजी अटक केली। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्हे प्रकटीकरणचे अधिकारी एपीआय शीतलकुमार गायकवाड त्यांचे पथक त्या ठिकाणी गेले। पहाटे 2:26 या संशयित इसमास ताब्यात घेतले। इसम नावे मंजुनाथ शांतप्पा निरणशेट्टी वय 39, व्यवसाय खाजगी नोकरी आहे, राहणार मुक्काम शांतेश्वर गल्ली इंडी ग्रामीण तालुका इंडी जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक। यास जलशुद्धीकरण केंद्र नवी विजापूर नाका सोलापूर येथे ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटी लोखंडी बॉडी असलेली गावठी पिस्तूल, 7 जिवंत काडतुसे आणि 2 मोबाईल व एक मोटरसायकल असा एकूण 1,36,000 अशा मुद्देमाल मिळून आल्याने त्यास गावठी पिस्तूल बाळगल्याच्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवानगी नसल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून आम्ही विजापूर नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 455/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करून सखोल चौकशी केली। चौकशीच्या दरम्यान आणखीन याच्यामध्ये त्याला शस्त्र पुरवणारे कोण इसम आहेत का या बाबतीत आम्ही चौकशी केल्यानंतर पोलीस कोठडीमध्ये त्याने त्याचे मित्र इंडी येथे राहणारा घनश्याम दलीचंद जाट यांच्याकडून घेतलेले असल्याचे तपासामध्ये आम्हाला सांगितल्यामुळे आम्ही वय वर्ष 27, व्यवसाय आईस्क्रीम विक्री आणि कायम राहणार आहे सातालिया भिलवाड राज्य राजस्थान। सध्या तो बिरप्पा नगर तांब्याच्या घरी भाड्याने राहतो, जिल्हा विजापूर राज्य कर्नाटक या ठिकाणी राहतो असं आमचं निष्पन्न झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्याही आरोपीला या गुन्ह्यात अटक करून अशा प्रकारे या गुन्ह्याची कामगिरीमध्ये 2 गुन्ह्यामधले अटक आरोपी आणि एक गावठी पिस्तल, 5 जिवंत कारतूस असे जप्त करून गुन्ह्याची एक चांगल्या पद्धतीने हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विजयालक्ष्मी कुर्री यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक सुशांत वराळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड व त्यांच्या पथकाने केली। या शस्त्र प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे।